चौरंगी. सुहासने स्टूलवर चढून चौरंग काढला. या चौरंगावर बाप्पा विराजमान व्हायचे. संध्या त्या चौरंगाभोवती साधी पण सुबक सजावट करायची. साधंसं लाइटिंग, समईची मंद ज्योत, मंद स्मित करणारी बाप्पांची मूर्ती. संध्याची तर या चौरंगाशी भारी अटॅचमेंट होती. तिच्या लग्नात माहेरून आलेला होता तो चौरंग. हा चौरंग म्हणजे सुहासच्या घरातलं पहिलं फर्निचर. दरवर्षीचा श्रावणातला सत्यनारायण याच्या साथीने पार पडायचा. सुहासच्या गावाकडच्या घरी गणपती असायचा. लेक खूप मागं लागली म्हणून इथं बसवायला सुरुवात केली. लेक लग्न होऊन सासरी गेली. सुहासही रिटायर झाला. चौरंगही म्हातारा झाला होता. पाय कुरकुरायला लागले होते सुहासचे आणि चौरंगाचे. सुहास संध्याने ठरवलं, या वर्षी बाप्पा शेवटचा. पुढच्या वर्षीपासून गणपती बसवणं बंद. मुलगा असता तर हा चौरंगी वारसा पुढे चालला असता कदाचित. बाप्पा आले. जावई, लेक, नात सगळे दर्शनाला आले. सुहासने गदगदून सांगितलं, हे शेवटचं वर्ष. नात हटून बसली. पुढच्या वर्षापासून आपल्या घरी बाप्पा बसवायचा, याच चौरंगावर. वारसा लेकी सुद्धा चालवू शकतात, एका घरातून दुसऱ्या घरात. सुहास फिलिंग ग्रेट. त्यांनी सुताराला बोलवलं. उद्या परवा येऊन जा. चौरंगाला छान नवीन सनमायका लाव. नवीन वाटला पाहिजे. दोघही चौखूर उधळले होते, सुहास आणि चौरंगही. धन्यवाद.